कर्नाटक के मुसलमानों के लिए बेहद अहम खबर है, बेहद ज़रूरी खबर है। इस खबर को जल्द से जल्द तमाम कर्नाटक के मुसलमानों तक पहुंचाने की ज़रूरत है। आज कर्नाटक के माइनॉरिटी महकमे के ऑफिस में एक अहम मीटिंग हुई। इस मीटिंग में ज़मीर अहमद खान की सदारत में ये मीटिंग हुई, जिसमें उलमा इकराम और कंसल्ट ऑफिसर्स थे। कर्नाटक में जो सर्वे हो रहा है 22 तारीख से, जो कास्ट सर्वे हो रहा है, उस ताल्लुक से बहुत ही अहम फैसले लिए गए हैं। यानी कि इससे पहले जो सर्वे हुआ था उसमें मुसलमान जो है सबसे ज़्यादा दिखाए गए थे, लेकिन दोबारा ये सर्वे हो रहा है। इस सर्वे में मुसलमानों को साबित कदमी के साथ ज़्यादा से ज़्यादा हिस्सा लेने के लिए इस मीटिंग में फैसला लिया गया, यानी कि ऐलान किया गया है कि आज के इस मीटिंग का पैगाम तमाम मुसलमानों तक पहुंचाया जाए। ख़ास करके कल जुमा है, जुमा के दिन बाद नमाज ये जुमा भी है, इसका ऐलान करें। तमाम मस्जिदों में आइमा इकराम से, उलमा इकराम से गुजारिश की गई है कि तमाम मस्जिदों में इसका ऐलान करें कि इस बार के कास्ट सर्वे में मुसलमान हिस्सा लें, तमाम तैयारियां इसकी करें। इस तमाम लोगों ने यही मशवरा दिया है कि इस कास्ट सर्वे में मुसलमानों की जो हिस्सा है वो बेहद ज़रूरी है, क्योंकि इसी पे फैसला लिया जाता है कि मुसलमानों को कितना बजट देना है, मुसलमानों को किस तरह से अपलिफ्टमेंट लेना है, हुकूमत किस तरह से रिजर्वेशन दे सकती है। तमाम तरह इसी सर्वे पर डिपेंड है। इसी वजह से ये पैगाम मुसलमानों तक, हर मुसलमान तक पहुँचना बेहद ज़रूरी है कि ये कास्ट सर्वे में आप किन बातों का ख्याल रखें, किस तरह से इस कास्ट सर्वे में आप हिस्सा लें। इस ताल्लुक से तमाम उलमा इकराम ने क्या कहा है, तमाम जिम्मेदारान ने क्या कहा है, हम आपको सुनाएंगे। इस वीडियो को आप जितना जल्दी हो सके उतना जल्दी अपने भाइयों को, दोस्तों को, मोहल्ले में तमाम लोगों तक पहुंचाएं। आज एक मीटिंग हुई है बैकवर्ड क्लास सर्वे के ताल्लुक से, जो मीटिंग में क्या फैसले लिए गए और क्या पैगाम है मुसलमानों के। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बैकवर्ड क्लास की जानिब से हुकूमत कर्नाटक ने यहाँ तमाम तबक़ात के लिए सर्वे करने का इरादा किया है, जो हमारी रियासत में 22 सितंबर से शुरू होने जा रहा है। तो सबसे पहले मैं तमाम हमारे कौम के जमातों से और तमाम जितनी भी तंजीमें हैं और हमारे नौजवान हैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि इसमें शिरकत करना ज़रूरी है और इस सर्वे में हिस्सा लेना ज़रूरी है। किन किन बातों का ख्याल रखना चाहिए, तो वो सारी बातों को हमारे तमाम सियासी कायदीन ने और इसी तरह अफसरान और इसी तरह तमाम तंजीमों के ज़िम्मेदार मिलकर तकरीबन 4-5 मीटिंगों में बहस करके एक नतीजे पे पहुँचे हैं और उन सारे डाउट्स को क्लियर करके आज एक लाहे अमल कौम के सामने पेश किया है। तो इस सर्वे में हिस्सा लेने के लिए एक फॉर्म जो सर्वे वालों के पास है उसे पहले ही से डाउनलोड कर लें, और इस वक्त व्हाट्सएप के अंदर ये वायरल हो रहा है, उसे पहले ही से फिलअप कर लें और उसके अंदर जो सवालात हैं उन सवालात के जवाबात दें। उसमें किसी तरह की कोई परेशानी हरगिज़ नहीं है। अलबत्ता वो 3 कॉलम हैं, जिसमें रिलीजन आएगा तो आप इस्लाम करके लिख दें, और अगर कैस्ट है तो कैस्ट में आप अपना, अगर रिजर्वेशन मिल रहा है तो जौहरी है या इसी तरह नदाफ है या इसी तरह कोई और, तो वो कैस्ट को भी दर्ज कर सकते हैं, क्योंकि वहाँ ऑप्शन है, उन ऑप्शनों को सेलेक्ट करना है। और इसी तरह सब कैस्ट है तो अगर आप 2B में हैं तो ऐसी सूरत में कैस्ट में मुस्लिम को सेलेक्ट कर लें, जो ये 1002 है तो उसे आप सेलेक्ट कर दें। और उसके बाद सब कैस्ट में अगर 100 तकरीबन 60 पर 5 उन्होंने दर्ज किया है, या ये है कि उसके अंदर भी आप मुसलमान ही लिखना चाहते हैं तो मुसलमान लिख दें। लेकिन ओवरऑल उसके अंदर आप पढ़े लिखे हैं या पढ़े लिखे नहीं हैं, या इसी तरह आप अपाहज हैं या कमज़ोर हैं, तो और ऐसे ही एक आपका इकनॉमिकल कितना मजबूत है, वो सारे सवालात दर्ज किए गए हैं। तो मोहल्ले के ख़ास तौर पर नौजवानों से गुजारिश करना चाहूँगा, अपने अपने मोहल्लों में पहले ही से इस फॉर्म को अपने पास लेकर वो समझ जाएं। अगर कोई चीज़ समझ में नहीं आती तो ऐसी सूरत में हमारे माइनॉरिटी डिपार्टमेंट की तरफ से एक हेल्पलाइन नंबर जारी किया जा रहा है, उस पर आप फ़ोन करके उन सारे डाउट्स को क्लियर कर सकते हैं और आराम से इस सर्वे में हिस्सा ले सकते हैं। तो मैं तमाम जमातों के ज़िम्मेदारों से भी और उम्मत के तमाम अफराद से गुजारिश करना चाहूँगा कि इस सर्वे में हिस्सा लें और इसको कामयाब बनाने की पूरी कोशिश करें। कल जुमा में ऐलान किया
और मैं ऐसे ही कर्नाटक की तमाम मसाजिद के अइम्मा से, खुतबा से और मस्जिद की कमेटियों के ज़िम्मेदारों से गुजारिश करना चाहूँगा कि जुमा के दिन तमाम मसाजिद में इसे मुसलसल ऐलान करते रहें और साथ साथ हर नमाज में भी ऐलान करते रहें, चूँकि वक्त हमारे पास कम है। एक बहुत सुरअत में, जल्दी में जो भी काम किया जा सकता है वो किया जा सकता है। और ऐसे ही मुख्तलिफ हमारे तंजीमों के ज़िम्मेदारों से भी गुजारिश है कि वो अपनी पूरी जमात को इस काम के लिए मसरूफ़ रखें और इस काम को तेज़ी से मुकम्मल करें। बिल्कुल जुमा में ऐलान भी करें और फॉर्म ज़ेरॉक्स करवा के हर एक शख्स के हवाले करें ताकि वो फिलअप करके अपने घर में पहले ही से तैयार रखें और जो ऑफिसर आए उनके हवाले कर दें और उसे देख देख कर वो सॉफ्टवेयर के अंदर भर्ती करता जाए और आसानी के साथ ये सारा काम मुकम्मल हो जाए। तमाम घरों पर स्टिकर्स भी लगाए जा रहे हैं और वो घर जिन पर स्टिकर नहीं लगाए गए वो भी परेशान ना हो। जो भी ऑफिसर आएंगे उनको बताएंगे तो वो आपके घर को मेंशन करके अपने अपने सॉफ्टवेयर में वो दाखिल करके आपके लिए भी इस सर्वे में हिस्सा लेने का पूरा मौका देंगे। तो इस वजह से अगर स्टिकर न लगा हुआ हो तो परेशान ना हो। तो 3 चीज़ें यहाँ ज़रूरी रखे हैं, एक है राशन कार्ड है, एक है आधार कार्ड है और एक है वोटर आईडी। इन तीनों में से कोई एक भी आप अगर दे देते हैं तो ये सर्वे में आप हिस्सा ले सकते हैं, आपके लिए किसी तरह की कोई परेशानी हरगिज़ नहीं आएगी। अगर आधार कार्ड नहीं है तो एक्नॉलेजमेंट, अगर आधार कार्ड आपका नहीं है लेकिन अभी आप अप्लाई किए हैं, आने में 15 दिन लगते हैं, तो ऐसी सूरत में आपके पास एक्नॉलेजमेंट फ़कत रहेगा तो उसी को आप दिखाएंगे तो ऑफिसर के लिए ज़रूरी है कि इसको दाखिल करके आपको सर्वे का हिस्सा बना दें। ऑफिसर्स आते हैं तो उनको कोऑपरेट करना चाहिए। जो भी ऑफिसर्स इसमें आ रहे हैं तो हमारी गुजारिश है कि आप उनको बिठाएं, इज्जत दें और उनको मुकम्मल तौर पर जो आप पहले ही से फॉर्म तैयार करके रखें तो उसको दें और आप देखते जाएं कि वाक़ईतन वही फिलअप हो रहा है या कोई गलत, तो उनके साथ अच्छा बर्ताव करें। और सारे सर्वे में मुकम्मल तौर पर तमाम हमारे बिरादरान से गुजारिश है कि पुरजोश होकर हिस्सा लें। ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ವಸತಿ ವಕ್ಫ್ ಸಚಿವರ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ರಾಜಕೀಯ ಹಾಗೂ ಸಾಮಾಜಿಕ ಧಾರ್ಮಿಕ ನಾಯಕರು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದರು. ಮೌಲಾನಾ ಅಬುಲ್ ಕಲಾಂ ಆಜಾದ್ ಇದರಲ್ಲಿ ಸೇರಿ ಜಾತಿ ಜನಗಣತಿ ಸಮೀಕ್ಷೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದರ 3ನೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಮೀಟಿಂಗ್ ಸಭೆ, ನಿರ್ಣಾಯಕ ಸಭೆಯು ಇವತ್ತು ನಡೆದಿದೆ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 22ರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ 7ರ ತನಕ ಸಮೀಕ್ಷೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಮನೆಗಳಿಗೂ ಸಮೀಕ್ಷಾಕಾರರು ಬರ್ತಾರೆ. ಆ ಸಮೀಕ್ಷಾಕಾರರು ಬರುವಾಗ ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಾಗರೂಕರಾಗಬೇಕು, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಮಾಹಿತಿ ಕೊಡಬೇಕು ಎಂಬ ವಿಸ್ತಾರವಾದಂಥ ಚರ್ಚೆಗಳು ಇವತ್ತು ಮೇಜರ್ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬರ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಉಲಮಾಗಳು, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಶೈಕ್ಷಣಿಕ ರಂಗದ ಎಲ್ಲ IAS IPS ರಿಟೈರ್ಡ್ ಆಫೀಸರ್ಗಳು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ನಿರ್ಣಾಯಕ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಈಗ ನಡೀತಾ ಇರುವುದು ಜಾತಿ ಸಮೀಕ್ಷೆಯಾಗಿದೆ. ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಎಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ ಅಷ್ಟು ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಇವತ್ತು ನಾಳೆ ಶುಕ್ರವಾರ ಇದೆ. ಶುಕ್ರವಾರ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಖತೀಬರು, ಇಮಾಮರುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ನಡೀಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು, ಅಂಜುಮನ್ಗಳು, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ನಾವು ಈಗ ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಕೆಲಸ, ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಸಂಖ್ಯೆ, ನಮ್ಮ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಜನಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಜನಸಂಖ್ಯೆ ನಾವು ಆಗಬೇಕು. ಆ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಜನಸಂಖ್ಯೆ ಆಗಬೇಕಾದರೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಈ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು. ಮನೆಗೆ ನಮ್ಮ ಸಮೀಕ್ಷಾಕಾರರು ಬರುವಾಗ ಅವರಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಮಾಹಿತಿಗಳು ನಾವು ಕೊಡಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ 60 ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಒಂದು ಫಾರ್ಮೇಟನ್ನು ಈಗಾಗಲೇ ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರಾಜ್ಯ ಹಿಂದುಳಿದ ಆಯೋಗದವರು. ಆ ಕಮಿಷನ್ ಮಾಡಿದಂತಹ ಆ 60 ಕ್ವಶ್ಚನ್ಗಳಿಗೂ ಉತ್ತರ ನೀವು ನೀಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಏನು ಸಲೀಸಾದಂತಹ ಕ್ವಶ್ಚನ್ಗಳಿವೆ, ಯಾವುದೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬರಲ್ಲ, ತೊಂದರೆ ಬರಲ್ಲ. ಇನ್ನು ಒಂದು ವೇಳೆ ನಿಮಗೆ ತೊಂದರೆ ಬಂದರೆ ಆಯಾಯ ಜಮಾತಿನ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಮಿತಿಯವರು, ಅಂಜುಮನ್ನವರು, ಉಲಮಾಗಳು ನಿಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇನ್ನೂ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ನಿಮಗಿದ್ದರೆ ಈಗಾಗಲೇ ರಾಜ್ಯ
ಆ ಮೈನಾರಿಟಿ ಕಮಿಷನ್ ಚೇರ್ಮನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ ಲೈನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಚಿವರು, ಈಗಾಗಲೇ ಅದನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಹೆಲ್ಪ್ ಲೈನ್ಗೆ ನಿಮಗೆ ನಾಳೆ ನಿಮಗೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮತ್ತು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಲೈನ್ ಏನು ನಂಬರ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಆ ನಂಬರ್ಗೆ ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಯೂ ಸಿಗುತ್ತೆ. ನೀವು ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಕೆಲಸ ಗರಿಷ್ಠ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇದೆ ಆ ಜನಸಂಖ್ಯೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ನಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಸಿಗುತ್ತೆ, ಅಷ್ಟು ನಮಗೆ ಬಜೆಟ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಅಷ್ಟು ನಮಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿರುತ್ತೆ. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರುವಾಗ ನಮ್ಮ ಇರುವಂತಹ ಮಕ್ಕಳ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಇದ್ದರೆ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಕೊಡ್ಬೋದು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪಡಿತರ ಚೀಟಿ, ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಇದ್ದರೆ ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಾಕಾಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ರೇಷನ್ ಕಾರ್ಡಲ್ಲಿ ನಿಮ್ಮದು ಹೆಸರಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೀವು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು ಕೊಡ್ಬೋದು. ಯಾವುದೇ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಐಡೆಂಟಿ ಇದನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರದನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಯಾರು ಇದರಲ್ಲಿ ಲಾಪರ್ವಾ ಮಾಡಬಾರ್ದು. ಇದು ನಮಗೆ ತುಂಬ ನಮ್ಮ ಜಿಮ್ಮೆದಾರಾಗಿರುತ್ತದೆ, ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿರುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರು ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಬೇಕು, ಉಲಮಾಗಳು ಸಕ್ರಿಯರಾಗಬೇಕು. ನಾಳೆ ಜುಮಾ ನಮಾಜ್ ನಂತರ ಯಾವುದೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಜುಹೂರ್ ಫಜರ್ ನಮಾಜಿಂದ ಹಿಡಿದು ಇಶಾ ನಮಾಜ್ ತನಕ ನಿಮಗೆ ಏಲಾನ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ನಿಮಗೆ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗತ್ತೆ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಂಜುಮನ್ಗಳು, ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ವಾಲಂಟಿಯರ್ ಮಾಡಿಸಿ ನಿಮ್ಮ ಮೊಹಲ್ಲಾದಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ ಈ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿಲ್ಲ ಅವರನ್ನು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿಸಬೇಕು. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ವಿದೇಶದಲ್ಲಿರುವವರು ಇರ್ತಾರೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಲ್ಲಿರುವ ಇರ್ತಾರೆ. ಅವರ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ ನೀವು ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಗರಿಷ್ಠ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಜನಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮೇಲಕ್ಕೆ ಬರಬಹುದು. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜವಾಬ್ದಾರಿ, ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಜನಸಂಖ್ಯಾ ಸಮೀಕ್ಷೆ ನಡೀತಾ ಇರೋದು. ಜನಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಜನಸಂಖ್ಯೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು 80 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಮೇಲೆ ಈಗಾಗಲೇ ಇದ್ದೆವು. ಇದು 1 ಕೋಟಿಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು. ಇದು ಒಂದು ಸಂಭ್ರಮ, ಒಂದು ನಮ್ಮ ಈದಾಗಿ ಆಚರಿಸಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಹಬ್ಬಗಳು ಬರುವ ದಿನದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಗೆ ಸಡಗರದಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮೊಹಲ್ಲಾ ಕಮಿಟಿ ಈಗಾಗಲೇ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡಿಗೆ ಇದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡಿನ CO ಅವರು ಸುತ್ತೋಲೆ ಹೊರಡಿಸ್ತಾರೆ, ಮೈನಾರಿಟಿ ಕಮಿಷನ್ ಚೇರ್ಮನ್ ಸುತ್ತೋಲೆ ಹೊರಡಿಸ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಈಗ ಸುತ್ತೋಲೆ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ನಮ್ಮ ವಕ್ಫಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರುವವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು. ಇರುವುದು ಬರೇ 15-16 ದಿವಸಗಳು ಮಾತ್ರ. 22ಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ 7ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮುಗಿಯುತ್ತೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಗರಿಷ್ಠ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಗರಿಷ್ಠ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ತೋರಿಸಬೇಕು. ಮತ್ತೊಂದು ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಎಲ್ರಿಗೂ ಇರುವುದು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ರಿಲಿಜಿಯನ್, ಧರ್ಮ ನಮ್ಮದು ಇಸ್ಲಾಂ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಕ್ಯಾಸ್ಟ್ ನಮ್ಮಲ್ಲಿಲ್ಲ, ಜಾತಿ ಪದ್ಧತಿ ಇಲ್ಲ, ಉಪಜಾತಿ ಇಸ್ಲಾಮಲ್ಲಿಲ್ಲ. ಇಸ್ಲಾಮಿನಲ್ಲಿ ಒಂದೇ ಇಸ್ಲಾಂ ಮಾತ್ರ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ಮೇಲ್ಜಾತಿ ಕೀಳ್ಜಾತಿ ಕರಿಯ ಬಿಳುಪು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಆದರೂ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರ್ಕಾರದ ಅಧೀನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಅನುದಾನಗಳು ನಮಗೆ ಸಿಗಬೇಕಾದರೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಯಾವುದು ಪ್ರೊಫೆಷನಲ್, ನಾವು ಏನು ಈಗ ಬ್ಯಾರಿ ಮುಸ್ಲಿಂ ಇದ್ದಾರೆ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನು 1518 ಉಪಜಾತಿ ಸಬ್ ಕ್ಯಾಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಯಾವ ಕ್ಯಾಸ್ಟನ್ನು ನೀವು ಯಾವ ಉಪಜಾತಿಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ನೀವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದು ಜಾತಿ ಅಂತ ಆಯ್ಕೆ ಮಾಡೋದಲ್ಲ. ನಾವು ನಮ್ಮ ಏನು ಕಸುಬು, ನಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರ, ಈಗ ಕಸ ಇದ್ದಾರೆ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವರಿದ್ದಾರೆ, ಬೇರೆ ನದಾಫ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಪಿಂಜಾರ್ ಸಮುದಾಯ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೊಟ್ಟರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದು ನಿಮಗೆ ಮೀಸಲಾತಿಗೆ ಅದು ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ ಇರೋದು ಜನಸಂಖ್ಯೆ ಆಧಾರದ ಸಮೀಕ್ಷೆ ಆಗಿದೆ. ಆ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಈ ಕಾಣುವಂಥ 60 ಏನು ಪ್ರಶ್ನೆಗಳೇನಿವೆಯೋ ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಡಗುತ್ತೆ. ನಿಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಎಷ್ಟು, ನೀವು 2Bಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾ, 1Aಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಇದರಲ್ಲಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಈ 60 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನೀವು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರೆ ನಿಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ, ಶೈಕ್ಷಣಿಕ, ಸಾಮಾಜಿಕ ಮೀಸಲಾತಿ ಹೇಗೆ ಬರಬೇಕು ಅದು ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಇದರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಯಾವುದು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮತ್ತು ಏನು ಸಾಮಾಜಿಕ ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ಕೆಳವರ್ಗದಲ್ಲಿದ್ದೀರಾ ಅಥವಾ ಮೇಲ್ವರ್ಗದಲ್ಲಿದ್ದೀರಾ ಎಂಬುದನ್ನು ಅವರು ಮಾಹಿತಿ ಕಲೆ ಹಾಕೋದು. ನಿಮ್ಮ ಈ ಫಾರಮಲ್ಲಿ ನೀವು ಏನು ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀರಾ ಅದರ ಮೇಲೆ ಅವರು ಕಲೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾದಂಥ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟು ನೀವು ಕೊಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ನೀವು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗನ ಅಥವಾ ಬಡವರ ಅದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗೋದು ನಿಮಗೆ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬೇರೆನೇ ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಈಗ ನೀವು ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋದು ಇದು ಜಾತಿ ಸಮೀಕ್ಷೆ ನಡೀತಾ ಇರೋದು. ಆದ್ದರಿಂದ ಜನಸಂಖ್ಯೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಜನಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ನಾವು ಇದು ಮಾಡೋಕ್ಕಾಗತ್ತೆ ಅಷ್ಟು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ನಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಸಿಗತ್ತೆ. ಅದರ ಯಾವುದು ಶೇಕಡಾವಾರು ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ನಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಸಿಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಂಘಟನೆಯ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಜುಮನ್ನ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಮೊಹಲ್ಲಾ ಕಮಿಟಿಯ, ಪ್ರತಿಯೊಂದು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡು, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೈನಾರಿಟಿ ಇನ್ನಿತರ
ನಂತರ ನಮ್ಮದು ಯಾವುದೆಲ್ಲ ಮಂಡಳಿಗಳಿವೆಯೋ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಇದರಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಹಬ್ಬವಾಗಿ ಈ ಒಂದು 22ರಿಂದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 22ರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ 7ರ ತನಕ ಇದೊಂದು ಹಬ್ಬವಾಗಿ ಆಚರಿಸೋಕೆ ಎಲ್ಲರೂ ರೆಡಿಯಾಗಬೇಕು. ಅಲ್ಲಾಹ್ ತೌಫೀಕ್ ನೀಡಲಿ. तमाम मुअज़्ज़ज़ शहरियान कर्नाटक, मुसलमानान कर्नाटक से बिलखुसूस बड़े खुलूस के साथ, बड़े अदब के साथ गुजारिश करना चाहता हूँ कि 22 सितंबर से मरदमशुमारी जिसे सेंसस कहते हैं इसका काम शुरू हो रहा है. घर घर सेंसस के सर्वे करने वाले अफसरान या ज़िम्मेदारान आपके घर पे पहुँचेंगे. इसमें 60 से ज़्यादा सवालात हैं. आप तमाम से गुजारिश है कि तमाम सवालात को खूब कायदे से घर पे बैठ के पढ़ लें. घर के हर फर्द का नाम और तमाम तफसीलात बाकायदा इसमें दर्ज कराएं और इस सिलसिले में ज़रूरी डॉक्यूमेंट्स अपने क़ब्ल अज़ वक्त तैयार कर लें. मसलन आधार कार्ड है, रेशन कार्ड है, इस तरह के ज़रूरी दस्तावेज़ अपने पास तैयार रखें कि पूछने वाला जब सवाल के दौरान और दरख्वास्त में दर्ज करवाने के दौरान कोई भी सवाल करे, कोई भी दस्तावेज़ आपसे मांगे, आपके पास तैयार होना चाहिए. इस सिलसिले में आप तमाम से गुजारिश है घर के जुमला अफराद की तफसीलात, घर की तफसीलात जो भी सवालात हैं उसके मुताबिक आप सही लिखवाएँ और स्पेलिंग का ख़ास ख्याल रखें और दूसरों को भी आगाह व बाखबर करें. ये हमारे वजूद व बका का मसला है और इस सिलसिले में ये हमारा जमहूरी हक़ है और हम इस मुल्क के शहरी हैं. बहैसियत एक हिंदुस्तानी शहरी होने के नाते भी हमारी ज़िम्मेदारी बनती है, अखलाक़ी ज़िम्मेदारी, कानूनी ज़िम्मेदारी, एक शहरी होने के नाते हमारी ज़िम्मेदारी बनती है. इसमें हरगिज़ कोताही ना करें और एक दूसरे को बाखबर करें. बिल्कुल वक्त कम है, 22 सितंबर से ये शुरू होगा. हमारे तमाम मुस्लिम कायदीन, हमारे तमाम मुस्लिम उज़रा, हमारे MLA और हमारे तमाम मसलक के उलमा इकराम ने इस सिलसिले में आप तमाम से अपील और गुजारिश की है हरगिज़ कोताही ना करें और 22 सितंबर से कोशिश करें कि घर पे तमाम अफराद रहें ताकि उनकी तमाम तफसीलात को आप सर्वे अफसरान को पेश कर सकें. ये हमारे वजूद व बका का मसला है. मेरी आपसे मुअद्दबाना मुखलिसाना गुजारिश है बराह करम इस मसले को सीरियस लें और इस पर मुकम्मल इखलास के साथ जद्दोजहद के साथ काम करें, दूसरों को बाखबर और आगाह भी करें. शुक्रिया. जी हाँ, उर्दू में फॉर्म मौजूद है, कन्नड़ा में मौजूद है, अंग्रेज़ी में मौजूद है और सर्वे करने वाले आपके पास आएंगे. इस सिलसिले में कोई डिफ़िकल्टी हो तो उसके लिए हेल्पलाइन एक नंबर भी दिया गया है और आप हो सके तो अपने लोकल जो जानकार मोहल्ले के जमात के ज़िम्मेदारान हैं उनसे भी रब्ता करें ताकि कोई किसी तरह का कन्फ्यूजन ना हो. देखिए ये एक अहम बात है, रिलीजन जहाँ लिखा हुआ है धर्म मज़हब यानी इस्लाम और कास्ट में मुस्लिम लिखना है. ज़बान हमारी उर्दू है तो उर्दू आपको लिखना है, हमारी ज़बान उर्दू है. अच्छा, मस्जिदों में ऐलान करने का भी और आज अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर माइनॉरिटी डायरेक्टरेट में बहुत बड़ी नशिस्त मुनाकिद हुई. हमारे तमाम मुस्लिम कायदीन, हमारे तमाम मुस्लिम उलमा इकराम, हमारे तमाम मुस्लिम अफसरान मौजूद थे. तमाम ने पुरजोर अपील की है कि इस सिलसिले में हम हरगिज़ कोताही से काम न लें. घर घर पे सर्वे होगा, तमाम को शरीक होना ज़रूरी है, एक दूसरे को आगाह व बाखबर करना ज़रूरी है. अखबारों में भी आएगा, सोशल मीडिया में भी इस सिलसिले में ऐलान आएगा.